चला मैत्रिणींनो, आज करू आपण मेथीचे आणि बटाट्याचे पराठे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ। हे बघा, गव्हाचं पीठ घेतलेले, ते चाळून ठेवलेले, रुसक चवीनुसार मीठ, कोथिंबीर, आपली मेथी, सगळं एकजीव करून घेऊ। आता थोडं थोडं पाणी टाकून याला मळून घेऊ। असं एकजीव करून मस्तपैकी गव्हाचं पीठ आणि मेथी असं मिक्स करून आपण मस्त मळून घेऊ त्याला। बघा, इकडं कुकरमध्ये मी बटाटे लावलेले आहेत। पीठ आपलं मळून झालेलं आहे, त्याला थोडंसं आपण तेल लावूया आणि परत झाकून ठेवून देऊ 10 मिनिटासाठी। तर बटाटे आपले उकडून झालेले आहेत, आता आपण याला सोलून घेऊ। हा, बटाटे पण आपले सोलून झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये मसाले टाकू। त्याआधी आपण बटाट्याला बारीक असं चुरून घेऊ, असे बारीक बारीक चुरून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत। मसाल्यासाठी आपल्याला साहित्य कुटून घ्यायचे आहेत। तर चला मसाला कुटायला। मसाल्यामध्ये लागणार आहे आपल्याला थोडेसे जिरे, थोडीशी बडीशोप, थोडेसे धने, हे मस्तपैकी आबडधोबड कुटून घ्यायचे आहेत। आम्ही मसाला कुटून घेतलेला आहे, आता ते बटाट्यामध्ये टाकून घेऊया आपण। तर परत टाकायचे याच्यामध्ये काळ्या मिरची कूट टाकलेली आहे। आता टाकूया हिंग, चाट मसाला, थोडीशी अद्रक बारीक केलेली, लाल तिखट, थोडंसं काळं मीठ। आता सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। सगळं एकजीव झालेलं आहे, आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया। आता कोथिंबीर टाकून झालेली, आपण आता पराठे लाटून घेऊ। चांगलं मऊ भिजलेलं आहे, इकडं बॅटर बी आपलं तयार आहे। चला आता आपण लाटून घेऊया। 5-6 गोळे मी असे तयार करून ठेवलेले। आता याच्यामध्ये गोल करायचे आहेत आणि हे बटाट्याचं ह्याच्यामध्ये भरायला घ्यायचं आहे। असे गोल गोल करून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये बटाटा भरू, असं गोल गोल करून बटाटा भरून घ्यायचे नका। भरून झालेले, आता आपण याला लाटून घेऊया मस्तपैकी। पराठा आपला लाटून तयार झालेला आहे, आता याला भाजून घेऊया आणि त्याच्यावर मस्तपैकी पराठा टाकायचा आपला। पराठा टाकून झालेला आहे। वरून बी मस्त थोडं थोडं असं तूप सोडायचं आहे। साईडनं बी तूप सोडलेलं आहे बघा मी। मस्तपैकी पराठे होऊन राहिलेत आपले आले। तर आपला मेथी आणि आलूचा पराठा तयार आहे। बघा किती छान आलेला आहे। आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा।